नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही दिवसातच दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण कधी सुरू करावे, कसे करावे असे प्रश्न स्वामी भक्तांच्या मनात आलेच असतील की आम्ही गुरुचरित्र करायचे आहे तर श्री दत्त जयंती निमित्त कधी करावे. यावर्षी श्री दत्त जयंती 4 डिसेंबर गुरुवारच्या दिवशी आहे. अत्यंत पवित्र वार आलेला आहे गुरुवारचा दिवस. आता भरपूर लोक 4 डिसेंबर पासून सुरू करतात. काही लोक 4 डिसेंबरच्या दिवशीच पारायण करतात एका दिवसाचे. परंतु सगळ्यात योग्य काय असतं, योग्य कालावधी कोणता आहे? तर मित्रांनो, भरपूर लोक सांगतात की गुरुचरित्र पारायण दत्त जयंतीच्या आधीच्या 7 दिवशी करायचे. आधीच्या 7 दिवशी म्हणजे की 7वा दिवस हा दत्त जयंतीच्या दिवशी यायला पाहिजे. तेही योग्य आहे. परंतु तुम्हाला माहीत असेल की 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा 8व्या दिवशी स्वामींना, गुरुदेव दत्तांना पारायणाला नैवेद्य दाखवायचा असतो. पुरणपोळी, खीर याचा नैवेद्य दाखवायचा असतो 8व्या दिवशी. मग जर आपण दत्त जयंतीच्या दिवशी जर आपला 7वा दिवस आला तर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 8वा दिवस येईल. मग 8व्या दिवशी आपण दत्त जयंतीच नाही, मग नैवेद्य दाखवून काय करू? तर पारायण कधीही असं करायचं की दत्त जयंतीचा 8वा दिवस यायला पाहिजे, म्हणजे तेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवता येईल दत्त जयंतीच्या दिवशी. तर पारायण करण्याचा योग्य कालावधी आहे 27 नोव्हेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पारायण वाचायला सुरुवात करायची आहे. 27 नोव्हेंबर गुरुवारच्या दिवशी वाचायला सुरुवात करायची. तर 3 डिसेंबर बुधवारच्या दिवशी तुमचे पारायण वाचून पूर्ण होईल, म्हणजे 3 डिसेंबरला तुम्ही शेवटचे अध्याय वाचाल. मग 3 डिसेंबरलाही पारायणाचे गुरुचरित्राचे नियम तुम्हाला पाळावे लागतील. मग 4 डिसेंबरला अध्याय तर नसतील, पण 4 डिसेंबरला 8वा दिवस आहे आणि दत्त जयंती आहे. मग तुम्हाला पुरणपोळी, खिरेचा नैवेद्य करावा लागेल. एक नैवेद्य स्वामींना, एक नैवेद्य गुरुचरित्र पारायणाला, एक नैवेद्य गाईला, असे नैवेद्य तुम्हाला दाखवायला लागतील जसं नियमानुसार आहे तसं. तर 27 नोव्हेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पारायण वाचायला सुरुवात करायची आहे. तर गुरुचरित्र काय म्हणते की जर तुम्ही पारायण वाचणार आहात उद्यापासून तर आज तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. तसं म्हणजे तुम्ही 27 नोव्हेंबर गुरुवारच्या दिवशी जर पारायण वाचणार असाल तर तुम्हाला एक दिवस आधी म्हणजे 26 नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी काही गोष्टी कराव्या लागतील. त्या काय असतात? तर संध्याकाळी किंवा दिवसा तुम्हाला 5 छोट्या छोट्या चपात्या कराव्या लागतात. 1 चपाती गाईला आणि 4 चपात्या कुत्र्यांना द्यायच्या असतात. 4 कुत्र्यांना 1 चपाती आणि 1 गाईला चपाती द्यायची 26 तारखेला बुधवारच्या दिवशी. आणि मग 27 तारखेला पहाटे उठून पारायण वाचायला सुरुवात करायची आणि 3 डिसेंबरपर्यंत वाचायचं आणि 4 डिसेंबरला नैवेद्य दाखवायचा. आता हे पारायण कसं वाचायचं, काय नियम आहेत? तर मित्रांनो, श्री गुरुचरित्र ग्रंथाचे 52 अध्याय असतात. काही ग्रंथांमध्ये 53 अध्याय सुद्धा आहेत. त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड याचा समन्वय साधला गेलेला आहे. गुरुचरित्र जर तुम्ही करणार असाल, समजा तुम्ही आता 27 नोव्हेंबर गुरुवारच्या दिवशी पारायण सुरू करणार आहात, तर आदल्या दिवशी एक दिवस आधी म्हणजे 26 तारखेला तुम्हाला 4 कुत्रे आणि गाय यांना नैवेद्य दाखवायचा असतो. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि 1 गाय म्हणजे आपल्या दत्त महाराजांची कामधेनू असा नियम असतो. पारायणापूर्वी विशेषतः फुलांचा हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी काही गोड पदार्थ, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती गुरु दत्तात्रयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी, चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाजात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी, वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी, अगरबत्ती पेटती असावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन विडा, सुपारी, नारळ ठेवून द्यावे. म्हणजे 27 तारखेला जर आपण हे करत आहोत पारायण, तर 26 तारखेलाच दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन नारळ आणि सुपारी ठेवायची. सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवांना प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्व शीर्ष वाचावे. केव्हा? 27 तारखेला पहिल्या दिवशी सकाळी पहाटे जेव्हा आपण उठतो तेव्हा पहिले अथर्व शीर्ष वाचायचे. 1 माळ गायत्री मंत्राचा जप करावा. नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा किंवा दत्त मंत्र म्हणावा.
आणि त्यानंतर पारायणचे जे पहिले अध्याय आहेत ते वाचायला सुरुवात करावी. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ सांगितला जातो की शनिवारी करावा आणि सांगता शुक्रवारी करावी. म्हणजे जर काही दत्त जयंती नाहीये, स्वामी पुण्यतिथी किंवा प्रकट दिवस नाहीये, गुरुपौर्णिमा नाहीये, तर आपण असंच कधी पण करतो आहे, तर मग शनिवारच्या दिवशी पारायण करायचे असते आणि शुक्रवारी सांगता करायची असते. परंतु दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, स्वामींचा प्रकट दिवस, पुण्यतिथी याला हा नियम लागत नाही. दत्त जयंती निमित्त आपण आधी किंवा नंतर पारायण करू शकतो. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळ्याचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. हे रोज वाचायचे आहे तुम्हाला 7 दिवस. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 तर सायंकाळी 4च्या दरम्यान करायचे आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून द्यायची, कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास काही हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस तुम्ही जेवण करू शकता, सकाळ संध्याकाळ. 1 धान्य फराळ करावा. 1 धान्य फराळ म्हणजे पहिल्या दिवशी आपण जे खाऊ तेच रोज खायचं आहे. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाऊ शकतो, पैसे देऊन आपण खाऊ शकतो. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे, ते अर्धवट सोडू नये. वेळोवेळी रोज गोमूत्र घरात शिंपडायचे. या कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि मग आपण जेवायचं. रोज रात्री संध्याकाळी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचायला विसरायचे नाही. गुरुचरित्राचे अध्याय कसे वाचायचे? पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 वाचायचे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 52 किंवा काही वेळेस 44 ते 53, जशा तुमच्याकडे पोथी आहे 52 अध्यायची किंवा 53 अध्यायची. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. बहुतेकदा हा 3 दिवसात किंवा 1 दिवसात सुद्धा केला जातो, पण आपण साधारण भक्त आहोत म्हणून आपण 7 दिवसाचेच पारायण करायचे आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी, आपण 8वा दिवस कधी करणार आहोत तर 4 डिसेंबर गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी. तर या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज आणि 1 गुरुचरित्र पारायणाकरता नैवेद्य काढावं. म्हणजे असे 4 नैवेद्य काढायचे आहे. पुरणपोळी, खीर, कुरडई, पापड, आमटी, भात, भजी असा नैवेद्य करायचा आणि 4 ताटं भरायची. पहिला दत्त महाराजांना, दुसरा कुलदेवतेला, तिसरा स्वामी महाराजांना आणि चौथा गुरुचरित्रासाठी नैवेद्य मांडायचा. ग्रंथाचा नैवेद्य जो असतो, आपण गुरुचरित्राच्या समोर जो नैवेद्य ठेवलेला असतो तो गाईला खाऊ घालावा किंवा आपण स्वतः घ्यायचा आहे. गाईला नैवेद्य खाऊ घातल्यानंतरच आपण भोजन करायचं आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नका. नित्यसेवा रोज करत राहा आणि 7 दिवस जमिनीवर झोपायचे, पलंगावर झोपायचे नाही. आता भरपूर लोकांचे प्रश्न असतील की आम्ही हे गुरुचरित्र केल्याने आमची इच्छा पूर्ण होतील का, मनोकामना पूर्ण होतील का? तर होतात. जर श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही पाठ कराल आणि दत्त महाराज प्रसन्न झाले, स्वामी महाराज प्रसन्न झाले, तर सर्व इच्छा, मनोकामना नक्की पूर्ण होतात. तर दत्त जयंती आहे. दत्त जयंतीनिमित्त तुम्ही नक्की पारायण सुरू करा. 26 तारखेला बुधवारी 1 गाय आणि 4 कुत्र्यांना गव्हाच्या चपात्या खाऊ घाला. स्वामींच्या केंद्रात आणि दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांना आमंत्रण द्या. नारळ सुपारी ठेवा आणि 27 नोव्हेंबरपासून वाचायला सुरुवात करा. 3 डिसेंबरला शेवटचे अध्याय वाचा. 4 डिसेंबरला नैवेद्य काढून सांगता करा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.